आणि झाडणं झाल्यानंतर त्याच्यावरती पाणी टाकतात आणि डांबर आणि पाणी त्याची दुश्मनी आहे. कोणाचा गडर चोकेज होईल, कोणाचा रस्ता फुटेल. मी आव्हान करतो महिलांना, कारण मी सकाळी रोज 6 वाजता मॉर्निंग वॉकला जेव्हा निघतो तर आपली एक हिंदू संस्कृती आहे, घरासमोर सडा टाकणे, त्याच्यावरती रांगोळी टाकणे. पण की तुमच्या टॅक्सच्या पैशातूनच हा रोड होत आहे. पण एकदा रोड जर झाला, आता 3 वर्ष पुन्हा रोड करता येत नाही, हा महानगरपालिकेचा नियम आहे. आणि कन्व्हिन्स केल्यानंतर ते अतिक्रमण तोडणार म्हणजे तोडणार आणि शासनाची जागा खाली करणार आणि रोड मोठे करणार. नागपुर महानगर पालिका चुनाव में प्रभाग 35 से इस बार भाजपा ने रमेश भंडारी पर भरोसा जताया है। भले ही रमेश भंडारी पहली बार अपनी किस्मत आजमा रहे हो, लेकिन पार्टी और संगठन में उनकी गिनती कद्दावर नेताओं में होती है। जमीनी स्तर पर उनकी सक्रियता और संगठन से गहरा जुड़ाव साफ नजर आ रहा है। जब हम प्रभाग 35 में लोगों से बात करते हैं तो भाजपा के साथ साथ रमेश भंडारी के नाम पर भी भरोसा दिखाई देता है। स्थानीय लोग उन्हें एक मजबूत, साफ सुथरी और भविष्य की सोच रखने वाला नेता बता रहे हैं। अब देखना दिलचस्प होगा कि पहली बार चुनाव लड़ रहे रमेश भंडारी जनता के इस भरोसे को जीत में कैसे बदलते हैं। नमस्कार, इस वक्त मेरे साथ रमेश भंडारी जी हैं, प्रभाग 35 से भाजपा के आप उम्मीदवार हैं। जी, सबसे पहले तो स्वागत है खबर 24 एक्सप्रेस में। आज हम दूसरी बार आपसे मिल रहे हाँ, हैं। धन्यवाद आपका, आप दूसरी बार इंटरव्यू ले रहे। तो, भंडारी जी, मैं एक चीज़ पूछ रहा हूँ, आप जब अपने एरिया में जा रहे हैं, खैर मैं बाद में बताऊंगा कि हम भी आपके एरिया में गए हैं, हमने सर्वे भी किया, आप चारों के बारे में सर्वे किया, तो सर्वे का रिजल्ट तो मैं आपको अंत में बताऊंगा। लेकिन मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि आप जब अपने एरिया में गए हैं तो आपको समर्थन कैसा मिल रहा है लोगों की तरफ से? सर, कसं आहे माहिती आहे का, जी। मी गेल्या 10 वर्षापासून हम्म, जे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून जी। पूर्ण एरियामध्ये फिरत आहे. मग ते बरोबर. नरेंद्रनगर असेल, सुयोगनगर असेल, बरोबर. सुंदरबन असेल, अजनी असेल, इकडे श्यामनगर असेल, चीज भवन असेल, या पूर्ण पट्ट्यामध्ये मी विखुरलेला आहे. बरोबर. म्हणजे आणि कार्यकर्त्याच्या समवेत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं संघटन कसं वाढेल याकरता पूर्ण प्रयत्न केला. आणि ते संघटन वाढता वाढता लोकांच्या ज्या काही समस्या होत्या, लोक माझ्या संपर्कात आले आणि संपर्कात आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात समस्या सांगितल्या आणि त्या समस्याचं निराकरण करण्याकरिता मी मग त्यांचे निवेदनं, डेप्युटेशन्स माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे, त्याचप्रमाणे केंद्रीय नेते आणि देशाचे नेते माझे मार्गदर्शक नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा निवेदनं घेऊन गेलो आणि यांनी मोठ्या प्रमाणात, म्हणजे देवेंद्रजींनी ते मला साधारणतः 80 करोड म्हणजे 80 करोड रुपयाच्या जवळपास मला देवेंद्रजींनी निधी दिला आणि लोकांच्या समस्या सोडवल्या. मग ते टार रोड असतील, सिमेंट रोड असतील, गडरच्या लाईन्स असतील, या मोठ्या प्रमाणात, म्हणजे एवढा निधी एक साधारण कार्यकर्त्याला देवेंद्रजींनी दिला, त्याच्याबद्दल त्यांचे तर मनपूर्वक आभार आहेतच. पण जो कार्यकर्ता काम करत असतो त्यावरती देवेंद्रजी आणि नितीनचं लक्ष असते आणि त्यांचा आशीर्वाद असतो, त्याच्यामुळेच हे मी कामं करू शकतो. बरोबर। अच्छा, एक चीज़ और मैं जानना चाह रहा हूँ, क्योंकि आपके एरिया में जिस तरीके से आप लोगों को समर्थन मिला, चारों कैंडिडेट को जो समर्थन मिला वो वाकई बहुत अच्छा है। अगर आप जीत कर आते हैं तो ऐसे कौन से काम होंगे जो सबसे पहले आपको करने? म्हणजे माझ्या डोक्यात तर कसं आहे, ही समस्या हा निरंतर प्रभाग आहे, म्हणजे बरोबर. निरंतर ही चालणारी प्रक्रिया आहे. हम्म. कोणाचा गडर चोकेज होईल, कोणाचा रस्ता फुटेल. मी आव्हान करतो महिलांना, कारण मी सकाळी रोज 6 वाजता मॉर्निंग वॉकला जेव्हा निघतो तर आपली एक हिंदू संस्कृती आहे, घरासमोर सडा टाकणे, त्याच्यावरती रांगोळी टाकणे. पण आता आमच्या भगिनी घरासमोरचा रोड असला, टार रोड असला, तर ते झाडतात आणि झाडणं झाल्यानंतर त्याच्यावरती पाणी टाकतात आणि डांबर आणि पाणी त्याची दुश्मनी आहे. बरोबर. भगिनींना सांगतो की बाबा, आज रोड केला आहे, हा 15 दिवसात जर तुम्ही पाणी टाकत असाल, रोज पाणी टाकाल, तर ते डांबर आणि पाण्याची दुश्मनी आहे, कृपा करून पाणी टाकू नका, फक्त झाडा. पण आमच्या भगिनी म्हणतात, माझं घर आहे, माझ्या घरासोबत मी हिंदू संस्कृती सडा टाकणार नाही तर चालेल कसं, पण आम्हाला टाकू द्या. पण मी त्यांना सांगतो की तुमच्या टॅक्सच्या पैशातूनच हा रोड होत आहे. पण एकदा रोड जर झाला, आता 3 वर्ष पुन्हा रोड करता येत नाही, हा महानगरपालिकेचा नियम आहे. आणि रोड मग 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात उखडून जातो, त्या ठिकाणी गड्डे पडतात आणि मुली, खास करून मुली मोठ्या प्रमाणात गाडी, टू व्हीलर जे चालवतात मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये चालवतात, मग त्या गड्ड्यात पडतात, मग ते दुर्घटना होतात आणि मग शेवटी आरोप करण्यावरती लागतो. तर लोकांना फक्त एकच दिसते की राजकारणीच याला दोषी असतात. पण
जे लोक दोषी असतात त्याच्यावरती कोणी आरोप प्रत्यारोप करत नाही, राजकारण्यांवरतीच आरोप प्रत्यारोप होते. म्हणजे आम्ही किती कन्व्हिन्स केलं, किती समजवलं, बरोबर. पण लोक ऐकण्याच्या स्थितीत नसतात. कारण ती हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृती घेऊन चाललंच पाहिजे. पण आपल्या घरासमोरचा जर रोड खराब होत असेल हम्म. तर महानगरपालिकेचे किंवा टॅक्सचे जे पैसे आहेत ते वेस्टेज ऑफ मनी होतो. म्हणून मी आजही आव्हान करतो भगिनींना की बा टार रोड जर तुमच्या घरासमोर असेल तर कृपया पाणी टाकू नका, झाडझूड करा आणि हिंदू संस्कृती फक्त जागवा, पण त्याच्यावरती रांगोळी टाका, झाडझूड करा आणि रांगोळी टाका, जेणेकरून रोड फुटणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही. आणि शेवटी कितीही समजवलं तर शेवटी मग असं होते की बा नगरसेवकांनी पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला, ठेकेदारांनी काम चांगलं केलं नाही, असे आरोप प्रत्यारोप लागतात. अच्छा, हम लोग जब प्रभाग में जा रहे हैं, आप चारों को समर्थन तो मिल ही रहा है, लगभग 70-80%, मतलब 70 क्या 60-70 बोल सकते हैं उसको, खैर 70-80 भी है। कई प्रभाग में तो बहुत ज़्यादा आपका समर्थन है, कई वार्ड में तो बहुत ज़्यादा समर्थन है एरिया में। तो मैं एक चीज़ और मतलब मेरा ये है कि आप चारों को ठीक है, आप चुन के भी आने वाले हैं, सब चीज़ें हैं, तो क्या मतलब आपने बता दिया कि सड़क पर पानी नहीं डालना, ये सब नहीं करना, साफ सफाई का थोड़ा सा यहाँ पर मुद्दा है आपके एरिया में, वो क्या सही बिल्कुल हो जाएगा? क्योंकि 9 साल बाद चुनाव कर रहे हैं आप लोग, इसमें थे नहीं, बहुत सारी चीज़ें रह गई, साफ सफाई की रह गई, तो क्या वो साफ सफाई पूरी हो पाएगी यहाँ पर? नाही सर, साफसफाईचा जो मुद्दा आहे, जी। मला लोकांनी 7 वाजता 6 वाजता फोन केला हं. का त्याच दिवशी त्यांच्या सफाईचे कार्यक्रम म्हणजे काम केलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे रमेश भंडारींनी माझं काम केलं नाही जी. असा व्यक्ती तर तुम्हाला दिसणार नाही. बिल्कुल। त्याचं कारण असं आहे, मी महानगरपालिकेत नव्हतो, नगरसेवक नव्हतो, पण मी भाजपचा छोटा पदाधिकारी म्हणून मी जे काही काम केलं आहे त्याच्यामुळे लोक हे म्हणूच शकत नाही की बा रमेश भंडारीला काम सांगितलं आणि काम झालं नाही. मग ती साफसफाई असो, गडर चुकेज असो किंवा कोणाचं अतिक्रमण, म्हणजे मी तर सांगतो की 20-20 वर्षापूर्वी जे अतिक्रमण केले होते लोकांनी ते अतिक्रमण तोडलेत. आणि आता अजूनही निवडून आल्यानंतर ज्यांनी 5 फूट 6 फूट 10 फूट शासनाची जागा दाबलेली आहे त्यांचं अतिक्रमण तोडल्याशिवाय मी राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की अशा काही सोसायटी अशा आहेत की ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांना मी खूपदा समजवलं की ती 5 फूट जरी जागा तुम्ही अतिक्रमण केली पण तुम्हाला आरएल मिळालेलं नाही, तुम्हाला डिमांड मिळालेली नाही, म्हणजे तुमचं घर तुमची मालकी नाही आहे. जोपर्यंत डिमांड आणि आरएल मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला आखीव पत्रिका मिळणार नाही, तर मग तुम्ही त्या घराचे मालक होणार नाही. म्हणून हात जोडून विनंती केली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बा तुम्हीच जेसीबी पाठवा आणि आमचं तोडा. पण मी त्यांना सांगितलं की आम्ही जेसीबी पाठवलं आणि तोडलं तर उद्या काय होईल की महानगरपालिका तोडण्याचे पैसे डबल दंड तुमच्याकडून वसूल करेल, 50-50 हजार रुपये दंड वसूल करेल. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा जेसीबी आणा, आमच्या घरासमोर दिसला की आम्हीच तोडणं सुरू करतो. पण सध्या निवडणुकीची धामधूम आहे, कोणीही सामोरे यायला तयार नाही आहे. म्हणून मी ठरवलं आहे की निवडणुकीत जिंकून आलो की त्याच्यानंतर त्यांच्या घरी जाणार, त्यांना कन्व्हिन्स करणार आणि कन्व्हिन्स केल्यानंतर ते अतिक्रमण तोडणार, म्हणजे तोडणार आणि शासनाची जागा खाली करणार आणि रोड मोठे करणार. माझं पूर्ण उद्दिष्टच आहे की रोड मोठे करायचे, कारण नरेंद्रनगरमध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ये समस्या देखिए हमारे सामने भी आई, नरेंद्र नगर में अतिक्रमण की समस्या। हम बाइट ले रहे थे, उन्होंने बोला कि हमारे लिए रमेश भंडारी जी ने काम बहुत अच्छा किया है, लेकिन एक समस्या है वो अतिक्रमण की समस्या है, जो आपका मनीष नगर से टच होता है रास्ता, मतलब जो जोड़ता है रास्ता, मेन रास्ता आपका। उन्होंने कहा उनकी मेन समस्या कि बड़े बड़े ट्रक वगैरह सब आते हैं और यहाँ पर जो आगे जाके रास्ता वो सकरा हो जाता है जी, तो उसके चौड़ीकरण के लिए कुछ नाही, मी तर ठरवलेलं आहे, मी पहिले त्यांच्या घरी जाणार, त्यांना समजवणार. ते जर समजले नाही तर मी अतिक्रमण तोडल्याशिवाय सोडणार नाही. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करून राहिलो, शासनाची जागा स्वतःहून तोडा आणि खाली करा. नाही केली तुम्ही तर मी सांगतो 6 महिन्याच्या कालखंडातच अतिक्रमण तोडल्याशिवाय राहणार नहीं। चलिए, यही हमें जानना था, क्योंकि आपके एरिया के ही लोग हैं, क्योंकि नरेंद्र नगर में आपका घर है। हाँ। और उनका कहना था कि नहीं, हमारा समर्थन पूरी तरह से, मतलब उनको बोला भी कि जब आप समर्थन क्यों दे रहे हैं अपना, जब आपका इतना समस्या है, तो उन्होंने कहा समस्या छोटी है, वो पूरी हो जाएगी, लेकिन हम ये चीज़ें मतलब बोलेंगे आपसे। चलिए, बहुत अच्छा लगा। आप अंतिम अपील आप हमारे जो ऑडियंस है उससे कर सकते हैं, क्या आप करना चाहेंगे? बस माझी सगळ्यांना मायबाप जनतेला विनंती आहे
की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आतापर्यंत समर्थन दिलं हं. त्याच पद्धतीचं समर्थन 2 दिवसात द्या हं. आणि भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला निवडून आणा. बरोबर. त्याचं कारण असं आहे हं. की समजा चुकून एखादी जरी तुम्ही बटन दाबली हं. आणि एखादा दुसरा व्यक्ती जर निवडून आला तर त्यांना निधी मिळणार नाही, हं. विकास होणार नाही. कारण हा साधारणतः 14 किलोमीटरचा प्रभाग आहे. हं. त्याच्यामुळे जनतेला अपील आहे. कारण देवेंजी, देवाभाऊ, त्याच्यानंतर नितीनजी, रोडकरी, पुलकरी यांनी मोठ्या प्रमाणात नागपूरचा विकास केलेला आहे. त्या विकासाकडे आणि आमच्या काही नगरसेवकांनी मग अविनाश ठाकरे असतील, संदीप गवई असतील, विशाखाताई मोड असतील, हं. जयश्रीताई वाडीबसमे असतील, यांनी विकास केला आणि मी पदाधिकारी असताना, नगरसेवक नसताना मी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. त्याच्यामुळे मी जनतेला अपील करतो, या विकासाला पाहूनच मतदान करा. जातीवरती लक्ष देऊ नका. जात ही कधीही कामात येत नाही. फक्त जातीचा उपयोग करायचा असेल तर लग्नात करा, पण याच्यामध्ये करू नका, एवढीच विनंती आहे. आणि 4ही लोकांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा. जनतेने जी समस्या सांगतील ती समस्या सोडवण्याचं काम रमेश भंडारी आणि 4ही नगरसेवक करून घेतील एवढं आश्वासन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. बहुत अच्छा लगा आपसे बात करके और हमारी शुभकामनाएं हैं कि आप चुनकर आएं और आपने जो वादे किए हैं उनको पूरा करें। थँक्स. मैं मनीष कुमार अंको, प्रभाग 35 से। धन्यवाद।